जिंतूर आणि सेलूकरांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमचं नाव मतदार यादीत आहे का? नसेल तर काळजी करू नका. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी 20 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR मोहीम सुरू होत आहे. मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी नुकतीच सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन याबाबत माहिती दिली. जिंतूर तालुक्यात काम वेगाने व्हावे यासाठी 15 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान तुम्ही नवीन मतदार नोंदणी करू शकता, नावात किंवा पत्त्यात दुरुस्ती करू शकता आणि मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून वगळली जातील. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. तर मग 20 जूनपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत नक्की सहभागी व्हा आणि आपली माहिती तपासून घ्या. अधिक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, मी शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी सेलू तथा मतदार नोंदणी अधिकारी जिंतूर विधानसभा मतदारसंघ. आज जिंतूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांची त्यांच्या तालुका प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना SIR बाबत सर्व माहिती दिलेली आहे व तसेच त्यांना BLA नेमण्याची सूचना केलेली आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यामध्ये आम्ही एकूण 15 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नेमत आहोत. त्यांची देखील आज बैठक घेऊन त्यांना SIR बाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे व त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ याची सूचना संबंधित HOD संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना केलेली आहे. त्यानंतर तलाठी मंडळ अधिकारीची बैठक घेऊन त्यांना देखील SIR मध्ये BLOंना सहकार्य करण्याबाबतची सूचना केलेली आहे आणि त्यानंतर सर्व पत्रकार जिंतूर तालुक्यातील बंधूंशी चर्चा करून त्यांना SIR बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे व या SIR जे 20 जूनपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये 20 जून ते 29 जून हा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये प्रिंटिंग डाउनलोडिंग आहे व 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये BLO घरोघरी जाऊन इन्युमरेटेड फॉर्म देतील आणि जमा करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट 2026ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जे दावे हरकती प्रारूप मतदार यादीवर येतील त्याचं निराकरण संबंधित ERO आणि AERO करतील व 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या 3.5-4 महिने चालणाऱ्या SIR कालावधीमध्ये सर्व मतदार बंधूंना देखील माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपण आपल्याकडे येणाऱ्या BLOंना सहकार्य करावं व त्यांना आवश्यक माहिती ही तात्काळ पुरवावी. तसेच सर्व यंत्रणेला, HODंना, कर्मचाऱ्यांना पण आव्हान आहे की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे व अत्यंत कठोरपणे, अत्यंत व्यवस्थितपणे काम करावे. कारण या कालावधीमध्ये आपण निवडणूक आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर असतो व या कालावधीमध्ये मी पत्रकार बंधूंना देखील विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य करावे व जेणेकरून या संपूर्ण SIRची मोहीम आपण जिंतूर विधानसभेमध्ये अत्यंत यशस्वीपणे राबवू व पारदर्शकपणे राबवू. राजकीय पक्षांना देखील विनंती आहे की आपण BLA नेमून BLOंना सहकार्य करावे, जेणेकरून आपली मतदार यादी अत्यंत अचूक राहील व या आपल्या SIRचा मोटोच असा आहे की कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीपासून वंचित राहता नये व कोणताही अपात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये त्याचं नाव समाविष्ट होऊ नये. या संपूर्ण कालावधीमध्ये सर्व यंत्रणेनी, सर्व स्टेक होल्डर्सनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. मतदारांना स्वतःचं EPIC कार्ड जर 2002च्या मतदार यादीमध्ये त्यांचं असेल तर त्यांनी ते द्यावं, जेणेकरून त्यांचं नाव समाविष्ट होईल. जर 2002च्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नसेल तर त्यांच्या आईचं, वडिलाचं म्हणजे प्रोजेनी मॅपिंगमध्ये आई वडिलांचं मतदार यादी इथला क्रमांक, EPIC नंबर त्यांनी BLOंना फॉर्ममध्ये भरून द्यावा. तसेच ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आलेलं नसेल तर त्यांना आपण नोटीस देणार आहोत व त्याच्या नोटीस नंतर जर कागदपत्रावरून आपल्याला पडताळणी झाली तर त्याचं नाव अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट होईल. धन्यवाद.